माजलगाव शहरामध्ये बोगस कामे केली आहेत असा गंभीर आरोप करत आंबेडकरी विचार मोर्चा रस्त्यावर उतरून आक्रमक झाला होता। तात्काळ मुख्याधिकारी यांना निलंबित करा। माजलगाव शहरामध्ये अनेक बोगस कामे केली आहेत, त्यामुळे तात्काळ मुख्याधिकारी यांना निलंबित करा अशी मागणी करत आंबेडकरी विचार मोर्चा आज आक्रमक झाला होता। त्यांनी नगरपालिका येथे निवेदन दिले आहे। तात्काळ जिल्हाधिकारी यांनी देखील दखल घ्यावी अशी देखील मागणी आंबेडकरी विचार मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी केली आहे। माजलगाव नगर परिषदेवर के बेकायदेशीर कामं झालेले, बेकायदेशीर योजनांमध्ये रोड झाले, नाल्या झाले, यांनी पहिल्या दुसऱ्या योजनेमध्ये घेतलं, एका कंपन्याला दिलं, आता हे नगरपालिका स्वतः करायला लागली। पहिले काही बँडशीकडे दिले होते, हे सर्व कामं बोगस झालेले। जे फंड येतो, फंड आणणार यांचा एक ठेकेदार आहे, तर हे सर्व कामं माजलगाव शहरातले झालेले सर्व कामं बोगस आहे। पाईपलाईन, तर याची तात्काळ चौकशी करण्यात यावा। जिल्हाधिकारी साहेब, आपण थोडीशी लक्ष घालायची गरज आहे, कारण की 90चे जे फंड येतो ते मुख्य अधिकाऱ्याला माहिती आहे, त्याच्या खात्यावर किती पैसे जमा झालेले, की बोगस चेक त्याच्यावर देतात। जे घरकुल झालेले या सर्व कामाची चौकशी करण्यात यावा। हे गोरगरीब लोकांचा वाड आहे। आझाद नगर एक गरीब लोकांचा वाड आहे। गोरगरीब लोक राहतात तिथं, आणि हे सांगतात याचे घर तोडा, त्याचे घर तोडा। गरीब लोकांचे घर तोडायचं काम सध्या माजलगावचे मुख्य अधिकारी हे करतात। अशी रोडचं काम चालू होता का रात्री साफसफाई केली, ते आमदारचा काय ऐकतात? आमदार ज्यांनी म्हणले तेच ऐकतात, हे की दुसऱ्याचं ऐकत नाही मुख्य अधिकारी। आणि याच्यामध्ये एक नगरसेवक आहे, हे नगरसेवकाचं एक ऐकतात। त्याचप्रमाणे इंजिनियर गुत्तेदार यांच्या सुद्धा प्रेशर आणि दबाव टाकायला लागले, आणि मुख्य अधिकाऱ्यावर सुद्धा दबाव टाकायला लागले। याच्यासाठी हे रोडचं काम तात्काळ चालू करा, नसता शुक्रवारी आम्ही रस्ता रोक आंदोलन करणार, याची शासनाने दखल घ्यावा। अशा प्रकारे आंबेडकरी विचार मोर्चाचे पदाधिकारी आज बुधवार दिनांक 14 मे रोजी दुपारी 12 वाजता माजलगाव शहरातील आझाद नगर येथे रस्त्यावर उतरून आक्रमक झाले।